तर नमस्कार बहिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी व्हिडिओ घेऊन आलेले बरं का, तो स्पेशल माझ्या बहिणींसाठी व्हिडिओ घेऊन आलेले आणि स्पेशल बहिणींसाठी व्हिडिओ घेऊन आलेले। पण बहिणींनो, तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर तुम्ही काय करता माहिती आहे का, व्हिडिओ बघता निमी अर्धी माहिती घेता आणि काहीतरी कुटाणा करून बसता। तसं काही करायचं नाही। आज मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच्यापासून एकदम भारी तुमचा फायदा होणार आहे। कारण की बरेच बहिणींच्या चेहऱ्यावर आता सुरकुत्या यायला लागतात आणि ते सुरकुत्या कशामुळे यायला लागल्यात माहिती आहे का, आता कोणतेही बाजारात जे प्रोडक्ट आलेले ते बहिणी वापरतात। बरेच ठिकाणी भेटतात ते प्रोडक्ट, कुठं पण भेटतात, ऑनलाईन मागवतात, काही करतात, मेडिकलमधनं मागवतात आणि ते चेहरा गोरा करण्यासाठी, चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी आपण ती क्रीम वापरत असतो। पण त्याने काय होतं, आपली जी स्किन आहे ना ती अशी मऊ पडते आणि मऊ पडल्याच्या नंतर आपल्या चेहऱ्याला आहे ना त्या प्रोडक्टने आपल्या चेहऱ्याला ग्लो तर येतो, पण ग्लो आल्याच्या नंतर आपल्या चेहऱ्यावर ग्लो आल्याच्या नंतर बघा थोड्या दिवसात लगेच आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला चालू होतात। आणि बरेच जणांचे सुरकुत्या आहेत ना इथं दिसतात, इथं हे साईडला जास्त सुरकुत्या असतात, कधी दिसतात, कुणाकुणाच्या इथं सुरकुत्या दिसतात, कुणाकुणाच्या चेहऱ्यावर बी सुरकुत्या दिसतात। आणि काय करायचं काय माहिती, बरेच ठिकाणी काय होतं माहिती का, आपण असं हसाय फिसायला लागलो तर इथं सुरकुत्या पडतात, आपल्या कपाळावर पण सुरकुत्या पडतात बरं का। तर असे बरेच बहिणी आहेत ज्यांचं वय कमी आहे आणि वय कमी असून सुद्धा चेहऱ्यावर सुरकुत्या आल्यात। मग बरेच जण असं म्हणतात की चेहरा इतक्या लवकर कशा काय सुरकुत्या आल्यात, काय झालंय चेहऱ्याला, बरेच प्रश्न विचारत असतात बरं का। तर आपल्या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर अजिबात द्यायची नाहीत आता। हा खरंच त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाहीत, कारण की आहे ना आपण स्वतः आता घरच्या घरी असा उपाय करायचा नाही चेहऱ्यावर आपल्या, की आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सगळ्या निघून गेल्या पाहिजेत। त्यासाठी आपल्याला घरगुती उपाय, एकदम सोपी पद्धत आहे, एकदम सोपी पद्धतीचा उपयोग करायचा आपल्याला। ह्याच्यासाठी जास्त कुटाणा करायची काही गरज नाही, भरपूर असं सामान मागवायची बाहेरनं काही गरज नाही। जे काय आहे ते घरात आहे सामान, आणि घरातल्या सामानापासूनच आपल्याला हा जो मी लेप करणार आहे तयार, तो आपल्याला घरच्या सामानापासूनच लेप तयार करायचा आहे आणि आपल्या चेहऱ्याला लावायचा आहे। तर कसा लावायचा आहे, किती दिवस लावायचा आहे, किती टायमिंग लावायचं आहे, हे सगळं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, व्हिडिओ सगळं पूर्ण बघावं लागेल आणि जी काय मी माहिती देणार आहे ती माहिती पण तुम्हाला सगळी ऐकावं लागणार आहे। आता आपल्याला काय करायचंय माहितीये का, ज्या घरातल्या वस्तू आहेत ना त्याच घरातल्या वस्तू घ्यायच्यात आणि आपल्याला हा लेप आपल्या चेहऱ्यावर लावायला करायचा, जेणेकरून आहे ना आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आपल्या 2 दिवसात चेहऱ्यावरच्या सुरकुत्या गेल्या दिसणार। कारण की ना तुम्ही कुठेही जरी गेला तर तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आपल्याला असं म्हणजे नाही का, कुठं बसलं काही आपल्या कोणत्या कार्यक्रमाला गेलं तर आपल्या चेहऱ्याच्या सुरकुत्या बघून आपल्यालाच कसं तर वाटत असतं की माझं इतकं वय पण नाही, इतके चेहऱ्यावर सुरकुत्या कसे काय आले। आणि कोणाकोणाची चेहऱ्याची स्किन आहे ना ऍक्च्युली एकदम निब्बर असते बरं का, ती निब्बर चेहऱ्याची स्किन असली ना त्या चेहऱ्याला अजिबात सुरकुत्या पडत नाही। पण कोणाकोणाची स्किन आहे ना एकदम स्मूथ, एकदम मऊ स्किन असते, आता मऊ स्किनला आहे ना एकदम पटकन सुरकुत्या पडतात बरं का, कारण की आपण कोणते प्रोडक्ट वापरत असतो बाहेरचे, त्यामुळे आपल्या चेहऱ्याला सुरकुत्या पडतात। ते सुरकुत्या पडण्याचे कारण तर भरपूर असे असतात, कोण कोण टेन्शन पण घेतं, बरेच बहिणीला टेन्शन असतं, त्या टेन्शनमुळे सुद्धा चेहऱ्यावर असे सुरकुत्या येतात, चेहऱ्याच्या खाली डोळ्याच्या खाली काय होतं आणि त्या टाइमला तिथे सुरकुत्या पण येतात। मग काय बहिणीला टेन्शनमुळे सुरकुत्या येतात, काय काय बहिणी प्रोडक्ट वापरत असतात वेगवेगळे, प्रत्येक वेळेस चेहऱ्याला काय ना काय वेगवेगळे प्रोडक्ट वापरत असतात, त्याच्यामुळे सुद्धा ह्या सुरकुत्या येतात। सुरकुत्या यायला असे भरपूर कारण आहेत, पण जसे सुरकुत्या यायला भरपूर कारण आहेत ना तसे सुरकुत्या घालवायला एकच कारण आहे आपल्याकडे, आणि ते आपल्याला आज हे पूर्ण करायचंय मिश्रण, आणि ते मिश्रण आपल्या चेहऱ्याला लावायचंय। त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे सुरकुत्या सगळेपणे निघून गेलेले असणार आहेत। आणि तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला विचारणार, तुमच्या महिला मंडळी म्हणा, मैत्रिणी म्हणा, कुणी पण तुम्हाला विचारणार की तुझ्या चेहऱ्यात पहिले भरपूर अशा सुरकुत्या होत्या, आता तुझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या नाही राहिल्या अजिबात। त्या टाइमला तुम्ही ना माझा व्हिडिओ त्यांना पण नक्की शेअर करा बरं का। तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये माझ्या पूर्ण तुम्हाला सगळी माहिती देणार आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे पण मला कमेंट करून सांगा। तसंच आपल्या व्हिडिओना जास्तीत जास्त शेअर करा, कारण की तुमच्या पाहुण्यांना, मैत्रिणींना, सगळ्यांनाच या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे, जसं तुम्हाला फायदा होणार आहे। तर तसंच आपला व्हिडिओ शेअर पण करायला विसरू नका। तर चला आपण करूया आपल्या व्हिडिओला मस्तपैकी सुरुवात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं प्लेट घेतली आणि आपल्या घरात जी कॉफी पावडर असते, आता तुम्ही म्हणता कॉफी पावडर कोणची घ्यायची, कोणत्या कंपनीची घ्यायची, तर कॉफी पावडर अशी ती कॉफीच असते, फक्त कंपन्या वेगळ्या असतात, त्यात काही एवढा जास्त फरक पण नसतो। तर आपण जी घरात आपल्या वापरत असतो कॉफी, कोणची कॉफी असू द्या आणि कोणत्याही कंपनीची कॉफी असू द्या, जी कॉफी आपल्या घरात असते ना तीच कॉफी आपण घ्यायची। आता माझ्या घरात ही कॉफी होती म्हणून मी ही कॉफी घेतली, तुमच्या घरात जी कॉफी असेल ती घ्या। आता मी नाही तर एक पुडी
सगळी ओतली ह्याच्यात. म्हणजे आता साधारण ना हा 1 चमचा म्हणजे आपला जो बारका जेवणाचा चमचा असतो ना बारका, तो 1 चमचा भरून इतकी कॉफी पावडर ह्या एका पुडीतून आपल्या निघलेली. तर आपण काय करायचंय, 1 चमचा अशी कॉफी पावडर घ्यायची. तुम्ही बघू शकता इथं 1 चमचा भरून अशी कॉफी पावडर आहे. आणि आपल्याला ह्याच्यात आता तेल मिक्स करायचंय. तर तुम्ही म्हणता तेल कोणचं मिक्स करायचंय, तर बरेच ठिकाणी ना बदामचं तेल कोण कोण वापरत असतं, कोण कोण कोडपडीचं तेल वापरत असतं. तर आपल्याला आहे ना कोण असं मोगऱ्याचं तेल म्हणजे वासाचं सुगंधाचं तेल वापरत असतं. तर त्यातलं आपल्याला कोणतंच तेल घ्यायचं नाही. आपल्याला एकदम साधं सोपं खोबरं तेल घ्यायचं आहे आपल्याला. तर खोबरं तेल आपल्याला ह्याच्यात मिक्स करायच्या टायमिंगला आहे ना थोडं थोडं मिक्स करा. हे अशा पद्धतीने आणि जसं लागन ना तसंच खोबरं तेल ह्याच्यात मिक्स करायचंय, जेणेकरून जास्त असं पातळ नाही झालं पाहिजे. आता आपण आहे ना ज्या टायमिंगला कॉफीत तेल ओततो ना त्याच्यानंतर आपल्याला हे मिश्रण लगेच नाही बरं का लावायचं आपल्या चेहऱ्यावर. ह्याला 5 मिनिटं असंच ठेवू द्यायचं, जेणेकरून ही जी कॉफी पावडर आहे ना ही खोबरं तेलात मिक्स झाली पाहिजे, म्हणजे अशी मुरली पाहिजे. त्यासाठी ना आपल्याला हे असं मिश्रण तयार करून 5 मिनिटं असंच ठेवायचंय. आणि 5 मिनिटानंतर आपल्याला हे मिश्रण लावायला घ्यायचं. ते कसं लावायचं मी सांगते तुम्हाला. पण ही जी कॉफी पावडर आहे ना ती ह्या तेलात मुरण्यासाठी ना 5 मिनिटं ह्याला असंच ठेवून देऊया आपण. तर आता आपण ही जी कॉफी पावडर ठेवली ती 5 मिनिटं अशी तेलात भिजायसाठी ठेवलेली. कारण की आहे ना जी कॉफीचा जो अंश आहे, कॉफी पावडरचा जो अंश आहे ते खोबरे तेलात चांगला एकदम मिक्स झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, 5 मिनिटं ही अशीच पावडर मिक्स करायची खोबरे तेलात, कॉफी पावडर मिक्स करायची आणि तशीच 5 मिनिटं ठेवायची. त्याच्यानंतर ना आपल्या चेहऱ्याला इथं जास्त सुरकुत्या पडलेल्या असतात बघा, तर तिथं आपल्याला हा लेपेन असा लावून घ्यायचा, जेणेकरून हसताना ना आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसल्या नाहीत पाहिजे. ते अशा पद्धतीने लावून घ्यायचं. आणि काय होतं माहिती का, लावल्याच्या नंतर आहे ना ह्याला वास तर इतका चेहरा असा खास येतो ना ह्या कॉफी पावडरचा. आणि हा चेहऱ्याला लावल्याच्या नंतर आपल्या चेहऱ्याला ग्लो पण येतो आणि आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या सुरकुत्या असतात ना त्या सगळ्या निघून जाणार आहेत बघा. आणि भरपूर अशा कपाळावर पण सुरकुत्या असतात बरं का. तर असं हे आपल्याला मिश्रण आहे ना कपाळावर पण लावायचं. आणि ज्या टायमिंगला आपण हे मिश्रण लावत असतो ना त्या टायमिंगला आहे ना आपल्या हाताला असं खडबूड खडबूड लागत असतं. कारण की जी कॉफी पावडर आहे ना त्या कॉफी पावडर मध्ये असे बारीक बारीक कण असतात बघा कॉफीचे जाड जाड, तर ते आपल्या हाताला असे लागत असतात. आणि ते लागल्याच्या नंतर आपल्या चेहऱ्याला आहे ना मसाज करायला सोपं जातं बरं का. कारण की आहे ना त्याच्यात असे कण असल्यामुळं आपल्या चेहऱ्याची मसाज एकदम मस्त होती बरं का. आणि जे आपल्या चेहऱ्यावर जे सुरकुत्या पडलेल्या त्या सगळ्या निघून जाणार हे मसाज केल्याच्या नंतर. तर आपल्याला काय करायचंय, हे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या चेहऱ्यावर लावून घ्यायचंय. आता तुम्हाला जिथं सुरकुत्या असतील तिथं तुम्ही हे जास्तीत जास्त लावून घ्या बरं का. जिथं जास्त सुरकुत्या असतील ना तिथं लावून घ्यायचं. तर आपली एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली. फक्त कॉफी पावडर घ्यायची आपल्याला, खोबरं तेल घ्यायचं, दुसरं बदाम तेल घेऊ नका, अजून कोळफडीचं तेल घेऊ नका, कोणचंच वासाचं तेल. आता भरपूर असे प्रोडक्ट आलेले आहेत बरं का बाजारात, भरपूर तेल पण आलेले आहेत वासाचे. तर ते तेल आपण वापरत असतो, तसं कोणचंही तेल आपण घ्यायचं नाही. इथं फक्त खोबरेल तेलच घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर बघा हे लावल्याच्या नंतर लेप आपल्याला हा लेप आहे ना असा 10 मिनिटं आपल्या चेहऱ्यावर आहे ना सुकू द्यायचं आहे. बरोबर 10 मिनिटं राहू द्या. आपल्या चेहऱ्याची आग होत नाही, आपल्या चेहऱ्याला काहीच होत नाही. मस्तपैकी असं थंड आपल्या चेहऱ्याला हा लेप देत असतो. आणि तुम्हाला आता माहितीच आहे आत्ता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यात आहे ना आपल्याला असा चेहऱ्याला नरड्याला असा थंडावा देणारच आपल्याला वस्तू आवडतात. तर हा लेप लावल्याच्या नंतर चेहऱ्याला एकदम मस्त थंडावा भेटतो बरं का. त्यासाठी ना तर थंडावा आपल्या चेहऱ्याला भेटण्यासाठी ना आपल्याला 10 मिनिटं हा लेप असंच लावून ठेवायचा आहे. आणि लावून ठेवल्याच्या नंतर तुम्हाला कळनच नक्की की आपल्या चेहऱ्याला किती मस्तपैकी असा थंडावा भेटतो. जसं आपण आपल्याला वाटतं की आपण बर्फाचा गोळा घेतला तर आपले बर्फाचे गोळे आपण चेहऱ्यावर ठेवल्यात, इतकाच मस्त थंडावा आपल्या चेहऱ्याला भेटतोय. तर आपला लेप असंच राहून द्या 10 मिनिटं. आणि 10 मिनिटानंतर काय करायचं ते सांगते मी तुम्हाला. फायनली आपण 10 मिनिटं चेहऱ्याला हे लेप लावून ठेवलेलं एकदम बर्फावानी गार चेहरा पडलेला आहे माझा. तर आता आपल्याला काय करायचं, आपल्या चेहऱ्याची ना अशी जरा मसाज करून घ्यायची. आणि ह्याचे ना एकदम असे छोटे छोटे दाणे दाणे आहेत कॉफीचे, त्यामुळे आहेत ना ही चेहऱ्यावर मसाज करताना ना एकदम भारी चेहऱ्याला वाटते बरं का. तर तुम्ही बघू शकताय हा लेप कसा निघतोय चेहऱ्याचा.
तर हा आपल्याला चेहऱ्याचा लेप काढताना एकदम धुवून डायरेक्ट काढायचं नाही, तर आपल्या चेहऱ्याचे असे मसाज करून आपल्या चेहऱ्याचा लेप काढून घ्यायचा आपल्याला. आणि बघा तुम्ही चेहऱ्याचे लेप काढताना असे त्यात निघतात बरं का, सगळे नेवाळे होऊन एकदम निघतात. तर ते आपल्याला काय करायचं माहिती का, हे असं चेहऱ्यावरचं लेप पण काढून होतो आणि आपल्या चेहऱ्याची थोडीशी मसाज केल्यानंतर आपला चेहरा एकदम ग्लो करायला चालू होतो आणि आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पण निघून जातात. तर आता आपल्या चेहऱ्याची मसाज करून झालेली आहे. आता आम्ही चेहरा धुवून दाखवते तुम्हाला चेहरा कसा निघलाय तो. तर फायनली आपण आपला चेहरा धुवून आलोत बघा. आणि चेहरा धुतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकताय चेहरा असा मस्तपैकी एक ग्लो आलेला आहे. बघितले का, चेहऱ्याचे सुरकुत्या पण आपल्या निघून जातात बरं का. हे तुम्हाला जास्त दिवस करायची गरज नाही, तुम्ही फक्त 2 दिवस हा लेप लावा. आठवड्यातनं 2 दिवस हा लेप लावायचा आणि आपल्या चेहऱ्यावरचे सुरकुत्या सगळ्या निघून जातात बरं का. तर तुम्ही काय करा माहितीये का, 2 दिवस हा लेप लावा आठवड्यातनं, आणि आठवड्यातनं 2 दिवस हा लेप लावल्याच्या नंतर तुमच्या चेहऱ्यावर जे सुरकुत्या होत्या त्या सगळ्या अशा निघून गेल्या तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतरच तुम्ही मला कमेंट करून सांगा की ताई तुम्ही हा सांगितलेला उपाय घरगुती आम्ही केलं आणि आमच्या चेहऱ्याच्या सुरकुत्या सगळ्या निघून गेल्यात. हे मला नक्की कमेंट करून सांगायचं. आणि हा व्हिडिओ जो मी तुम्हाला आज दाखवलेला आहे, जी सोपी पद्धत एकदम आपल्या चेहऱ्याच्या सुरकुत्या घालवायची, ही तुम्हाला आवडली का नाही आवडली हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हा जो मी घरगुती उपाय सांगितला हा उपाय करा, त्याच्यानंतर मला छान छान कमेंट करून तुम्ही सांगा. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा जावं बरं का. म्हणजे तुम्ही मला कमेंट केल्याच्या नंतर मला पण उत्साह येतो तुमच्यासाठी अजून नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. त्यासाठी तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगत जावा. आणि हा कोणत्या गावातनं तुम्ही माझा व्हिडिओ बघता हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद.